चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एकपत्नी एकवचनी एकबाणी मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र जीवाचं दुःख कमी करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा, पवित्र अवीट सुरस गोड श्री रामायण। कित्येक वर्षापासून त्रेतायुगापासून पिढ्यानपिढ्या आपण रामकथा ऐकत आलेलो आहोत। आपल्या घरातल्या छोट्याशा बाळाला विचारा, बाळा तुला रामायण माहिती आहे? ते सांगेल हो मला रामायण माहिती आहे, मी टीव्हीवर पाहिलंय, आजींच्या तोंडून ऐकलंय, मोबाईलमध्ये पाहिलंय। वयोवृद्ध माणसाला विचारा, बाबा रामकथा तोंडपाठ आहे आम्हाला, रामकथा माहिती नाही, रामकथा परिचित नाही, अशी माणसं शोधून सुद्धा सापडणार नाहीत। कारण राम म्हणजे आपला श्वास आहेत, राम या भारत देशाची ओळख आहेत, राम या देशाची ओळख आहेत। बावीस जानेवारी 2024 आणि आता पण 2024 चालू आहे। या वर्षाच्या मोठ्या म्हणजे हे वर्ष सर्व भारतीय लोकांसाठी खूप मोठं सुवर्ण वर्ष आहे। कारण 22 जानेवारी 2024 ला 500 वर्षापासून जी गोष्ट रखडत पडलेली होती, रामरायाचं मंदिर उभं व्हावं, उभारावं, ही प्रत्येक माणसाची, प्रत्येक भारतीय माणसाची इच्छा होती। अगदी तो सुवर्ण दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये उगवला आणि खऱ्या अर्थानं आता रामाचा वनवास 2024 मध्ये संपला असं काही हरकत नाही। खूप मोठा पर्वकाळ अजून 2024 संपलेला नाहीये। मग आपल्या सुद्धा ज्ञानेश्वरी भजन मंडळानं ठरवलं आपलंही 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे, कुठली कथा ठेवावी। आपल्याकडे शिवपुराण झालं, आपल्याकडे भागवत पण सेवा झाली, अनेक कथा झाल्या, मग आपण कुठली कथा करावी? चला म्हणे रामकथा करू। रामकथा ही सगळ्यांना परिचित कथा आहे, तरीही रामकथा करण्याची प्रेरणा ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या या मंडळाला, या ग्रुपला, या सर्व श्रोत्यांच्या जीवनामध्ये हा अलभ्य लाभ आणि ही कथा करण्याची प्रेरणा कोणी दिली असेल तर ही सुद्धा ज्ञानोबरायांची इच्छा आहे आणि साक्षात राम भगवंताची इच्छा आहे की तुम्हाला रामायण ऐकायला मिळावं। म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं आपण इथे रामकथा करण्याचं सेवा कार्य इथे करत आहोत। आज कथेचा पहिला दिवस आहे। या कथेच्या पहिल्या दिवशी काही सुंदर गोष्टींचं चिंतन करायचं आपल्याला। रामकथा आपल्याला 7 दिवस श्रवण करायची आहे। तशी तर रामकथा एका श्लोकामध्ये सांगता येते। आदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दरणम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम तत्पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतद्धि रामायण। एका श्लोकामध्ये रामायण सांगता येतं, पण त्याला आपल्याला 7 दिवस ऐकायचंय। का? या 7 दिवसामध्ये आपल्याला एवढी सवय झाली पाहिजे ना, झोपेतून उठलो की रामकथा, झोपताना रामकथा, 6 वाजले की घड्याळाचे जसे काटे पुढे चालतात ना, तसं तुम्हाला या रामायणाच्या प्रांगणाकडे ओढ लागली पाहिजे तुमची। राम आपल्या अंतःकरणात आहेत, ते विकसित झाले पाहिजेत, त्याची जाणीव झाली पाहिजे, आपलं मन रामकथेकडे ओढा घेतलं पाहिजे आणि रामाचे गुण आपल्यामध्ये विकसित व्हावे, याच्यासाठी 7 दिवसाची रामकथा आपल्याला श्रवण करायची। आणि एक मोलाची गोष्ट सांगेन मी तुम्हाला, सगळ्यांनी कान देऊन ऐका। तुमच्या माझ्यातला राम जागा करण्यासाठी रामकथा आहे। तुमच्यातला माझ्यातला राम जागा करण्यासाठी ही रामकथा आहे। तुम्ही म्हणाल आमच्यातला तुमच्यातला राम म्हणजे नेमकं काय? कधीतरी आपण आपल्याला तपासलं पाहिजे, आपल्यामध्ये राम जागा आहे का आपल्यातला रावण जागा आहे? मग राम आणि रावण या 2 गोष्टी कळण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल राम म्हणजे काय आणि रावण म्हणजे काय।
ऐका बरं, फार सुंदर सांगणार आहे मी तुम्हाला, कान देऊन ऐका. राम कोणाला म्हणतात आणि रावण कोणाला म्हणतात, या दोन्ही मधला फरक ऐका. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं रावण मारला. सगळ्यांनी ऐका. आत्ताच कथेची सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणाल की ताई रावण पण मारून टाकला का तुम्ही? मला राम आणि रावण दोन्हीतला फरक सांगायचा. आपल्यातला राम जागा करण्यासाठी रामकथा आहे, म्हणून तुम्हाला सुरुवातीला एक छोटीशी महत्वाची गोष्ट सांगते. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं रावण मारला. त्रैलोक्यामध्ये आनंद, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली, सगळीकडे आनंद आहे. आणि रावण मेला ही बातमी त्याच्या पत्नीला कळाली. रावणाला 80,000 पत्न्या होत्या, 1,00,000 मुलं होती, 1,25,00,000 नातू होते. बेरीज घरी गेल्यानंतर करा. त्याची एक महान पतिव्रता पत्नी आहे त्याची, तिचं नाव सांगा ना, मंदोदरी. मंदोदरीला कळाला आपला पती मरण पावला. हंबरडा फोडत आली. जिथे तिच्या पतीचं प्रेत पडलेलं होतं ना, त्या रावणाकडे, पडलेल्या रावणाकडे पाहते ती, आक्रोश करते, टाहो फोडते, परेशान आहे. सगळ्यांनी कान देऊन ऐका. खूप रडते ती आणि रडता रडता रागात आली आहे. कोण? मंदोदरी. रडता रडता रागात आली. कान देऊन ऐका. मंदोदरीला राग आला याचा अर्थ एका पतिव्रतेला राग आला. आणि पतिव्रतेला राग येणं ही गोष्ट चांगली नाहीये. कारण पतिव्रतेची ताकद अशी आहे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रतेमध्ये आहे. पतिव्रतेनं ठरवलं तर ती काय करू शकत नाही. पतिव्रतेनं ठरवलं तर याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवधूतांचं प्रागट्यकरण झालं. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. एका पतिव्रतेनं तिन्ही देवांना छोटी बाळ बनवलं आणि त्यातून दत्तरूप साकारलं. ही पतिव्रतेची ताकद आहे. एका पतिव्रतेला राग आला, तिनं देवाचा दगडच केला. तिचं नाव आहे वृंदा. देवाचा शाळीग्राम अवतार झाला. एका पतिव्रतेला राग आला, तिनं सांगितलं, कृष्णा, महाभारताच्या युद्धामध्ये तू माझ्या 100 मुलांना मारलं. अरे एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतं. 100 लेकरं मारलीस तू. त्याच्यातलं एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतं. कृष्णा, तू माझा निर्वंश केला. मला माहितीये महाभारताच्या पूर्ण या युद्धाचा कळसूत्र तू आहेस. तू जसा माझा निर्वंश केला ना, तसा मी तुला शाप देते, तुझा सुद्धा निर्वंश होईल. कोणी शाप दिला? कृष्ण भगवंताला. गांधारी. त्या गांधारीला पतिव्रता धर्म प्राप्त झाला होता. गांधारी मातेला असं काय तपस्या केली होती तिनं पतिव्रता धर्म प्राप्त होण्यासाठी? माझ्या ताईंनो, पतिव्रता धर्म प्राप्त होण्याकरता 3 गोष्टी पाहिजेत एका स्त्रीकडे. पतीच्या चरणावर श्रद्धा, पतीसाठी समर्पण आणि पतीची सेवा. या 3 गोष्टी जर स्त्री शक्तीकडे असतील तर त्या स्त्रीला पतिव्रता धर्म प्राप्त होणार. सेवा, श्रद्धा आणि समर्पण. गांधारी आईचं सेवा, श्रद्धा, समर्पण आहे का? गांधारी आईला जेव्हा कळालं तिचं लग्न अशा पुरुषासोबत होणार आहे की तो जन्मजात आंधळा आहे, हे तिला कळालं, ती म्हटली, माझ्या होणाऱ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा जग पाहणार नाही. तिनं लगेच डोळ्याला पट्टी बांधून घेतली. अजून अक्षता पडायच्या होत्या. तिनं डोळ्याला पट्टी बांधून घेतली. आपल्या पतीला जग पाहता येत नाही, तिनं सुद्धा हे जग पाहिलं नाही. किती मोठा त्याग आहे, किती मोठा त्याग आहे. म्हणून तिला पतिव्रता धर्म प्राप्त झालेला. माझ्या पतीला जग पाहता येत नाही, मी सुद्धा पाहणार नाही. तुम्ही सुद्धा संकल्प करा. टेन्शन घेऊ नका. जग न पाहण्याचं नाही. तुम्ही संकल्प करा, आमच्या बंटीच्या पप्पाला शुगर आहे, आम्ही सुद्धा गुलाबजामुन खाणार नाही. सुद्धा म्हणत नाही त्या. काही काही तर एवढ्या ऍडव्हान्स आहेत, त्या म्हणतात बंटीचे पप्पा तुम्ही खाऊ नका, तुम्हाला शुगर आहे.
माझ्याकडे द्या, मीच खाऊन टाकते तुमच्याकडचं. गांधारी आईनं संकल्प केला, माझ्या पतीला जग पाहता येत नाही, मी सुद्धा पाहणार नाही. मग पावर अशी निर्माण झाली की कृष्णा, तू माझा निर्वंश केला, तुझा सुद्धा निर्वंश होईल. ही पतिव्रतेची ताकद आहे. म्हणून पतिव्रतेला कधी राग येऊ नये. तिचा राग चांगला नाही, कारण त्या रागातून काहीतरी घडतंय. तसा मंदोदरी मातेला राग आला. आपल्या पतीचं पडलेलं तिनं प्रेत पाहिलंय आणि म्हणते, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. अहिल्या, द्रौपदी, तारा, मंदोदरी, सीता या 5 पतिव्रता. ती मंदोदरी म्हणते, मला एकदा दाखवा माझ्या पतीचा हत्यारा. कोणीतरी बोट केलं, तो तिकडे दगडावर बसलेला आहे. राम शांत होते. रामाला वाईट वाटत होतं, एवढी मोठी हानी झाली, रक्तपात झाला. राम शांत स्वभावाचे आहेत. दगडावर बसलेले थोडेसे खिन्न मनानं. ती मंदोदरी रामाच्या मागच्या बाजूने आली. का? आपल्या पतीचा हत्यारा पाहायचा होता. मागच्या बाजूने आली. तिची सावली रामाच्या पायाजवळ पडली. एका स्त्रीची सावली आहे हे रामरायाच्या लक्षात आलं. राघव म्हणतात, उठून उभे राहिले राघव, आणि राघव म्हणतात, आई कोण आहेस ग तू? हात जोडले रामानं. राम काय म्हणतात, आई कोण आहेस तू? आई या एका शब्दातच मंदोदरीचा राग शांत झाला. त्या शब्दाची ताकद आहे. रागात आलेली मंदोदरी शांत झाली आणि मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, मी कोण आहे सांगू? ऐक तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे, की जो आता तुझ्या हाताने मरण पावलाय. राम हात जोडले. राम म्हणतात, ताई मला माफ कर बरं, तुझा पती मारावा असं काही माझा उद्देश नव्हता. आई, तुझा पती खूप छान होता, ब्रह्माचा वंशज होता, बलवान होता, शौर्यवान होता, धैर्यवान होता, लंकेचा राजा होता, खूप छान होता तुझा पती. असं कोणी दुश्मनाचं वर्णन करेल का खूप छान होता म्हणून? पण हे ज्याला जमतं त्याला राम म्हणतात. आई, तुझा पती खूप छान होता ग, बलवान होता, शौर्यवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता मा, पण तो अधर्मानं वागला ग, म्हणून मला मारावा लागला. राम असं म्हणत नाहीत, माझी बायको चोरली म्हणून मी त्याला मारलं. काय म्हणतात राम? आई, तो अधर्मानं वागला, मला मारावा लागला, मला माफ कर मा, मला माफ कर. मंदोदरी आई म्हणते, हे राघव, हे तपस्वी, मी तुला शाप देण्यासाठी, तुला कोसण्यासाठी इथं आलेच नाही. आई, तू कशासाठी आलीस? मंदोदरी सांगते, हे तपस्वी, मला माहिती आहे माझ्या पतीच्या भुजामधलं बल, मला माहिती आहे तो किती शौर्यवान आहे, तो किती धैर्यवान आहे, तो किती बलवान आहे. त्यानं 33 कोटी देव बंदीशाळेत घातली, 9 ग्रहांच्या पायऱ्या केल्या. तो खूप साहसवान आहे, त्याच्याकडे काहीच कमी नाहीये. पण असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, हे पाहण्यासाठी मी इथं आले. तपस्वी, तुला कोसण्यासाठी नाही आले, असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीमध्ये नाही, ते पाहण्यासाठी मी इथं आले. राम म्हणतात, मा, मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी आई म्हणते, हो तपस्वी, इथे आल्याबरोबर मला कळालं तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीमध्ये काय कमी आहे. राम म्हणतात, आई सांग ना मला, तुला माझ्यामध्ये काय विशेष दिसलं ग, सांग बरं मला. उत्तर कान देऊ नाही का? मग आपणच आपलं परीक्षण करू शकतो, आपल्यात राम आहे का रावण जागा आहे. राम म्हणतात, आई सांग, तुला माझ्यात काय विशेष दिसलं. मंदोदरी सांगते, तपस्वी सांगू, माझ्या पतीमध्ये काहीच कमी नव्हतं. वीस भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण कुठेच कमी नाहीये. त्यानं 33 कोटी देव बंदीशाळेत घातली, 9 ग्रहांच्या पायऱ्या केल्या, कैलास पर्वत हातावर घेऊन नाचतोय तो, कुबेराच्या कॉलरला पकडून असं खाली आणतोय. पण असा माझा पती, त्या पतीला, माझ्या पतीला 80,000 पत्नी आहेत,
माझ्यासारखी पतिव्रता नारी त्याची पटराणी आहे, पण एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं वनवासाच्या पत्नीवरती वाईट नजर ठेवली, तिची चोरी केली आणि तिला जबरदस्ती तो पत्नी बनवण्याचा प्रयत्न करत होता. हा माझा पती आहे, पण तपस्वी तो एक विशेष आहे की परस्त्रीची सावली पडली तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये आहे, हाच फरक आहे. माझा पती दुसऱ्याची पत्नी जबरदस्ती चोरून आणतोय आणि तू दुसऱ्याच्या पत्नीला आई म्हणतोयस, हा फरक आहे. मग आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंय राम कोण आहेत आणि रावण कोण आहे. या 7 दिवसाच्या काळामध्ये रामकथा श्रवण करत 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 आपल्यामध्ये सगळ्या सद्गुणांचा विकास व्हावा. देव देव म्हणजे तरी काय असतं? सगळ्या चांगल्या गुणांचा विकास जिथे होतो त्याला माणसं देव म्हणत असतात. आणि तसं देव पण आपल्यालाही प्राप्त करून घेता येतं. माणसातही देव जागा, आपल्यामध्ये देव आहे, पण तो विकसित होण्यासाठी सगळे चांगले गुण अगोदर आपल्यामध्ये विकसित व्हावे लागतील. भगवंतानं जी इंद्रिय दिली त्या सर्व इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला सत्कर्म करावं लागेल. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, जेने जोडसी नारायण, नाशी जीवपण भवरोग, नाशी जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. माझ्या बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्यातला राम जागा करण्यासाठी ही रामकथा आहे. राम म्हणजे सर्व सद्गुणांचा विकास. रामासारखा पुत्र नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा भ्राता नाही, रामासारखा पती नाही. आदर्शाच्या सगळ्या गोष्टी रामरायाला लागू होतात. रामासारखा पती तर नाहीच, रामासारखा मित्र तर नाहीच, पण रामासारखा शत्रू सुद्धा नाही. एवढे आदर्श आहेत राम. आज घराघरामध्ये महाभारत आहे. कुठेतरी रामकथेची जाणीव व्हावी आणि मनोमन वाटावं की आपल्या घरात रामायण पाहिजे होतं. लोक पाहतात रामायण आणि जगतात महाभारत, अशी अवस्था आहे लोकांची. म्हणून कुठेतरी आपल्या सगळ्यांना या रामकथेच्या माध्यमातून जीवन जगण्याची सूत्र प्राप्त व्हावीत, याच्याकरता ही रामकथा. माझ्या ताई दादांनो, कोणताही ग्रंथ असेल, कोणतीही कथा असेल, त्या कथेच्या आरंभी भगवान गणेशाचं स्तुती स्तवन केल्याशिवाय त्या कथेला आपल्याला आरंभ करता येत नाही. म्हणून कार्यसिद्धी करता, कथेच्या सिद्धी करता भगवान गणेशजीचं स्तुती स्तवन आपण करणार आहोत. भक्तिभावानं प्रेमानं सर्वजण गणपती बाप्पांची स्तुती करूयात. गायिये गणपती जगवंदन, गायिये जगपती जगवंदन, गायिये गणपती जगवंदन, गायिये गणपती जगवंदन, गायिये गणपती जगवंदन. शंकर सुवन भवानी नंदन, शंकर सुवन भवानी नंदन, शंकर सुवन भवानी नंदन, गायिये गणपती जगवंदन, गायिये गणपती जगवंदन, गायिये गणपती
जगवंदन गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे. कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर भगवान गणेशजीची स्तुती स्तवन वंदना केल्या जाते. थोडासा विचार करा. गणपती बाप्पांचा परिवार भगवान शंकर, माता पार्वती, कार्तिक स्वामी असा यांचा परिवार आणि यांच्या परिवारामध्ये सगळे विरोधाभास आहेत. महादेवाच्या गळ्यात साप आहे तर गणपती बाप्पा उंदरावरती बसलेले आहेत. कार्तिक स्वामींचं वाहन मोर आहे, महादेवाचं वाहन नंदी आहे तर माता पार्वतीचं वाहन सिंह आहे. सगळे एकमेकावरती टपूनच बसलेले आहेत. कार्तिक स्वामीच्या मोराला वाटतं कधी महादेवाच्या गळ्यातला साप खाऊ. महादेवाच्या गळ्यातल्या सापाला वाटतं कधी उंदीर मामांची भेट घेऊ. माता पार्वतीचा वाघ म्हणतो हा नंदी एकटा कधी सापडेल. सगळे टपून आहेत पण कधी आपल्या कानावर गोष्ट आली का की त्यांच्या घरात खूप भांडणं झाली म्हणून. त्यांच्या घरामध्ये कधीच भांडणं झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत का. त्याचं एकच उत्तर आहे, त्या घराचे रिंग मास्टर गणपती बाप्पा आहेत. भगवान गणेशजी सगळी सूत्र व्यवस्थित चालवतात. असंही पहा, ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये कलह होत नाही, त्या घरातली लक्ष्मी टिकून राहते. ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन असतं त्या घरात लक्ष्मी टिकून राहते. त्या घरातली लोक सारखी उद्योगात असतात, कामात असतात.
लेकरं बुद्धिमान होतात, लक्ष्मी टिकून राहते. गणपती बाप्पांच्या पूजेचा उपासनेचा हा फायदा आहे. दुसरी गोष्ट ऐका, गणपती बाप्पा बसले आहेत उंदरावर. उंदीर शब्दाचा अर्थ होतो उद्योग, म्हणजे हा देव उद्योगावर बसलेला आहे. उंदीर कधी निवांत झोपा काढत सोफ्यावर पडलेला पाहायला मिळेल का आपल्याला? उंदीर झोपले का काय तुम्ही? उंदीर कधी निवांत सोफ्यावर झोपा काढताना, जांभळ्या देताना आपल्याला दिसत नाही. तो सारखा उद्योगात असतो. उंदीर एवढा चतुर आहे, गरीबाचे कपडे खातो आणि श्रीमंताच्या नोटा खातो. सारखं काही ना काही कुरताडत असतो. तो काही गप्प बसणारा जीव नाहीये. तर तो उंदीर म्हणजे उद्योग, सारखी काही ना काही कृती कर्म करत राहणं. तर अशा उद्योगावर जो देव बसला, मग ज्या घरामध्ये या देवाची उपासना भक्ती केल्या जाते, तर त्या घराला भगवान गणेशजीच्या कृपा आशीर्वादानं उद्योगाची कमी नसते. माणसं सारखी उद्योगात कामधंद्यामध्ये असले की चलन फिरत राहतं घरामध्ये, लक्ष्मी धन येत जात राहतं. आणि मग जी माणसं व्यस्त असतात कामामध्ये, त्यांना रिकाम टेकड्या गप्पा मारायला वेळच नसतो. आणि रिकाम टेकड्या गप्पा न मारण्यामुळे फुकटचं भांडणही घराला काही येत नाही. माणसं कामात असतात, लक्ष्मी टिकून राहते. असंही मला सांगा, दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो. ते लक्ष्मी पूजन करताना आणखी एका देवाची पूजा केली जाते. त्या दिवशी लक्ष्मीच्या बरोबर गणपती बाप्पांची पण पूजा केली जाते. तर लक्ष्मीचा आणि गणपती बाप्पांचा एक थोडासा असा एक धागा दोरा आहे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गणेशाचं पूजन करण्याचं एकच कारण की भगवंताला प्रार्थना करावी, देवा ही लक्ष्मी माता धनरूपानं सुवर्ण रूपानं आमच्या घरामध्ये येणार आहे, पण या धनाचा आम्ही योग्य वापर करावा, याच्यासाठी बुद्धी देणारा गणपती बाप्पा त्यांना आम्हाला सद्बुद्धी घालावी आणि धर्माच्या कामातच आमचं धन खर्च व्हावं, कोर्ट कचेरीत जाऊ नये, म्हणून गणपती बाप्पांची पूजा असते त्या दिवशी. कथेचा पहिलाच दिवस आहे तरी माझं निवेदन आहे, 25वा वर्ष आहे ज्ञानेश्वरी भजन मंडळाचं. या वर्षी पवित्र मनानं तुम्ही जे कष्टाचं धन कमावता, तुमच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून, तर त्या तुमच्या कमावलेल्या धनातून काही भाग या रोपे महोत्सवा वर्षासाठी आपल्याला द्यायचा आहे, दान करायचं आहे. सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. तुम्हाला कोणी म्हणणार नाही लाख रुपये द्या, तुम्हाला एकच म्हणतील तुमची जी इच्छा असेल, भावना असेल, त्या भावनेने या पवित्र कार्यामध्ये सहभागी व्हा आणि तुम्ही सुद्धा या ज्ञानेश्वरी भजन मंडळाचे सभासद बना. माऊलींचा आशीर्वाद तुम्ही सुद्धा आपल्या पदरी घ्या. दान धर्मानं गरिबी येत नसते. खूप मोठे दाते लोक आहेत या जगामध्ये. आपल्याला आपल्या परिस्थिती अनुसार दातृत्वभाव दाखवायचा आहे आणि भगवान गणेशाच्या कृपा आशीर्वादानं आपल्या धनाला धर्माच्या मार्गावरती थोडंसं खर्ची करायचं आहे. आपल्याला धर्माच्या मार्गावर नको तिथे खूप पैसे जातात, दवाखान्यात जातात, मेडिसिन, हॉस्पिटल, मेकअप, बऱ्याच ठिकाणी पैसे जातात आपले. चांगल्या कामात आपले थोडेसं धन, थोडे पैसे लागले पाहिजेत. चला, तर गणपती बाप्पांचं स्तुतीस्तवन कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी, कार्याच्या आरंभी केलं जातं. आता आपण रामकथा पाहत आहोत. या रामकथाचे रचयिते कोण आहेत? तसं तर शतकोटी रामायण आहे, 100 कोटी रामायण. ही रामकथा, हे रामायण भगवान शंकरानं आपल्या मनामध्ये निर्माण केलं, म्हणून तर या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस. हे रामायण मनात निर्माण केलं. 100 कोटी श्लोकाचा या रामायणाचा विस्तार. मग कळालं भगवान भोलेनाथाकडे 100 कोटी रामायण आहे. देवता, यक्ष, मनुष्य भगवान शंकराकडे आले. भोलेनाथ, तुमच्याकडे रामकथा आहे, रामायण आहे, ते आम्हाला द्या. महादेव फार सरळ आहेत. त्यांच्या दरबारात कुणी काही जाऊ द्या मागायला, ते कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. परीक्षा न घेता देऊन टाकतात भक्ताला. भगवान शंकर बोलले, ठीक आहे तुम्हाला रामायण देतो. सगळे म्हणतात नाही नाही आम्हालाच द्या, दुसऱ्यांना देऊ नका. भोलेनाथ म्हटले, असं नाही, तुम्ही 3 जण आलेले आहात ना, तर तुम्हा 3घांना समान भागामध्ये रामायणाचा वाटप करून देतो. 100 कोटी रामायण होतं, तर सगळ्यांना समान भागामध्ये रामायणाचे श्लोक वाटून दिले. 33 कोटी 33 लाख 33,000
333 श्लोक देवतांना दिले. नंतर 33,33,33,333 श्लोक मनुष्यांना दिले. 33,33,33,333 श्लोक यक्षांना दिले. 100 कोटी मधून 99,99,99,999 श्लोक संपले. एकच श्लोक खाली राहिला. त्याही श्लोकासाठी सगळेजण म्हणतात आम्हाला द्या, आम्हाला द्या. भगवान भोलेनाथ बोलले असं नाही, तुम्ही वाद करू नका, आम्ही तुम्हाला समान भागामध्ये वाटून देतो. एका श्लोकामध्ये 32 अक्षर असतात. मग तिघांना समान वाटप करायचा होता. 10 अक्षर देवांना, 10 अक्षर मनुष्याला आणि 10 अक्षर यक्षांना दिले. 32 मधून 30 गेले, खाली राहिले 2 अक्षर. सगळे तिघे म्हणतात हे 2 अक्षर आम्हाला द्या, आम्हाला द्या. शंकर बोलले आता नाही, ही 2 अक्षर माझ्याजवळच ठेवणार आहे. त्यातलं पहिलं अक्षर आहे रा आणि दुसरं अक्षर आहे म. न ते राम नाम भगवान भोलेनाथ अखंड भजन करतात. भजन करी महादेव देव, 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 भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव शिव, भजन करी महादेव देव, 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 भजन करी महादेव. देव सिद्ध भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव. भगवान शंकर अखंड राम 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 राम, त्या राम नामाला भगवान शंकरानं कंठामध्ये धारण केलं. 100 कोटी रामायणातून 99 कोटी लोकांना वाटून दिलं रामायण. रामायणाचे खूप प्रकार आहेत. आपण तुलसी रामायण, त्याचं तुलसी रामायणाच्या आधारे चिंतन करणार आहोत.
रामायण हे किती, आपण आता एवढ्या वर्षापासून रामकथा ऐकत आलेलो आहोत, टीव्हीवर पण कोरोनाच्या काळात रामायण पाहिलं आपण. हे रामायण जुनं झालेलं नाही, गंगेच्या पाण्यासारखं ते नित्य नूतन आहे. तुम्ही म्हणाल गंगेच्या पाण्याचा आणि रामकथेचा काय संबंध? मला सांगा, गंगा ही नवीन आहे का जुनी आहे? जुनी आहे. किती जुनी आहे? ज्या वेळेला भगवान परमात्मानं वामन अवतार धारण केला आणि सत्य लोकामध्ये उंचावरती पाय घेऊन गेले वामन भगवान सत्य लोकापर्यंत. ब्रह्मदेवाला कळालं, आपल्या आराध्याचं पाऊल आलं, कमंडलूतली गंगा घेतली आणि वामन भगवंताच्या चरणावर अर्पण केली ते पाणी. एवढी जुनी आहे गंगा आणि ती नवीन सुद्धा आहे. गंगा कशी आहे? पण तुम्हाला जरा संभ्रम झाला की गंगा नवीन कशी? एवढी पुरातन गंगा, त्या गंगेच्या पाण्यात तुम्ही उभा राहिलात आणि तुम्हाला 5 बुड्या घ्यायच्या पाण्यामध्ये. पाण्यात बुडी घेतली, वर उभे राहिलात, गंगे हर हर गंगे असं बोललात. पाण्यात बुडी घेतली, पुन्हा वरती आलात, हर हर गंगे. आता मला सांगा, पहिली बुडी ज्या पाण्यात घेतली होती, दुसरी बुडी त्याच पाण्यात आहे का तुमची? नाही. कसं काय? हा पहिली बुडी ज्या पाण्यात घेतली, दुसरी बुडी त्याच पाण्यात नाहीये. पहिलं वाहून गेलं पुढे. वर्ण जे आलं ते पुन्हा नवीन पाणी आलं. ती नित्य नूतन आहे आणि ती जुनी सुद्धा आहे. तशी रामकथा आपल्या सगळ्यांसाठी नित्य नूतन आणि फार प्राचीन, या दोन्ही गोष्टी रामकथेला लागू होतात. ते फार पुरातन आहे. म्हणजे राम जन्माच्या अगोदर रामायण आहे आणि रामाचं चरित्र घडल्यानंतर सुद्धा रामायण आहे. रामकथा फार सुंदर आहे. आपण गोस्वामी संत तुलसीदासजीनं जे रामायण लिहिलंय त्या पद्धतीने आपण रामकथा श्रवण करणार आहोत. एका परिवारामध्ये एका बालकाचा जन्म झाला. जन्मताच त्या बालकाला 32 दात आणि ते बाळ जन्माला आल्याबरोबर राम शब्दाचा उच्चार करतंय. ते बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर सगळी लोक चर्चा करायला लागली की जन्मजात बाळाच्या तोंडामध्ये कुठे 32 दात असतात का? जन्माला आलेलं बाळ कुठं बोलत असतं का? हे बाळ चांगलं नाही. लोकांनी चर्चा चालू केली आणि कमी काळातच आई मरण पावली. आई मृत्यूला प्राप्त झाली, वडील मृत्यूला प्राप्त झाले. एका दासीनं सांभाळलं. ती दासी सांभाळत होती तर दासी सुद्धा मृत्यूला प्राप्त झाली. दासी मरण पावली. लोक अगोदरच म्हणत होती हे पोरग अपशकुनी आहे. जन्माला आलं, याचे आई वडील मरण पावले. ज्यानं सांभाळ केला ती दासी बिचारी ती सुद्धा मेली. मला सांगा, एखाद्या बालकाबद्दल जर समाजामध्ये असा एक समज पसरत असेल की याला जर कोणी सांभाळेल ते मरतय, कोणी त्याला सांभाळेल का हो? त्याला कोणी अन्न खाऊ घालेल का? का त्याला सांभाळलं की माणसं मरतायत. कोणी त्याला अन्न सुद्धा खाऊ घालत नव्हतं. पण भगवंताला काहीतरी अद्भुत करून घ्यायचंय. माता पार्वतीनं अन्नपूर्णेच्या रूपामध्ये त्या बाळकाला उपवाशी ते झोपायचं. त्याचं नाव रामबोला होतं. उपवासी झोपायचं तर अन्नपूर्णा माता केळीच्या पानामध्ये प्रसाद घेऊन जायची आणि त्याला खाऊ घालायचे. कोणीतरी जीवनामध्ये एक व्यक्तिमत्व भेटलं सद्गुरु रूपानं आणि ते काशीला घेऊन गेले. तिथे रामकथा नित्यानं रोज रामकथा गायचे. मग रामकथेची गोडी लागली. म्हणजे आपले गुरुजी किती छान रामकथा करतात. राम रायाचा ध्यास लागला. पुन्हा जीवनामध्ये असं एक परिवर्तन घडलं की मुलगा खूप छान आहे, रामकथा करतो, अध्यात्म जपतो. लग्न लागलं. लग्न झाल्यानंतर पत्नीचं एवढं प्रेम मिळालं, जगाचा तिरस्कार भेटला होता. बालपणी आई मृत्यूला प्राप्त झाली, वडील गेले. जिनं सांभाळलं ती बिचारी, सांभाळणारी बिचारी ती स्त्री ती सुद्धा मेली. लोकांचा तिरस्कार. पण एवढ्या तिरस्कारात कुणीतरी प्रेम करणारं मिळालं म्हणजे पत्नी. पत्नीच्या प्रेमामध्ये तुलसीदासजी एवढे वेडावले की आता त्यांना असं वाटतं की बस आयुष्य, बालपणापासून ज्या गोष्टीची उणीव आपल्या जीवनामध्ये होती प्रेमाची, ती उणीव भरून काढणारी एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला ईश्वरानं दिली, ती म्हणजे आपली पत्नी. तिचं नाव रत्नावली.
सोडून कुठे जात नाहीत. तासाभराचा काही कामधंदा करावा आणि लगेच यावं, तिचा चेहरा निहाळत बसावं. एक दिवस तुलसीदासजी बाहेर गेलेले. पत्नीला माहेरावरून निरोप आला, वडील आजारी आहेत, चला पटकन. माझे पती बाहेर गेलेत म्हणे, तिकडे वडील आजारी आहेत, भेटून परत वापस या संध्याकाळी. पण वडिलांना जर भेटला नाही तर ते परत कधी तुम्हाला भेटणार नाहीत. अचानक गेले तर मग कठीण होऊन जाईल. पती तुमचा शोध काढत येतील तिकडे. पत्नी गेली माहेराला. तुलसीदासजी संध्याकाळच्या वेळेला घरी आले, पाहिलं तर आपली पत्नी नाही. कुणाकडनं तरी निरोप कळाला, माहेरी गेली, निरोप दिलाय की 2 दिवसात वापस येते. तुलसीदासजी म्हटले जाऊ दे, तिला कधी माहेराला जाऊ दिलं नाही, आता माहेराला गेली, राहू दे, येईल उद्या. पण त्यांना पत्नी एका रात्रीसाठी माहेराला गेली. त्यांना घरात चैन पडेना, त्यांचं मन लागेना घरामध्ये. स्वयंपाक घरामध्ये पत्नी दिसायला लागली, घरामध्ये इकडे तिकडे फिरताना पत्नी दिसू लागली. ध्यास लागला पत्नीचा. मध्यरात्रीला त्यांनी ठरवलं की आता आपण थांबायचं नाही, आपल्या पत्नीकडे आपण जायचं. मुसळधार पाऊस होता, जमीन चिखल पाण्यानं दलदल झालेली होती. सासरवाडीचं अंतर असं काही विशेष नव्हतं, पण पडत्या पावसाचा विचार करता जाणं चुकीचं होतं. पण तुलसीदासजी पत्नीच्या प्रेमात वेडावलेले, कसलंच भान त्यांना नाही. आणि तुलसीदासजी निघाले. मध्यरात्रीला हातामध्ये टिमटिमणारा कंदील घेतला, दिवा घेतला आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये पुढे निघाले. पुढे जातात तुलसीदासजी. नदी आडवी होती, दुथडी पाणी भरलेलं, पूर आलेला नदीला. या नदीतून पार कसं जावं, तर त्या नदीमध्ये एक प्रेत वाहत आलेलं होतं. तुलसीदासजींना वाटलं काय माझ्या पत्नीचं प्रेम आहे माझ्यावरती, तिनं माझ्यासाठी होडी पाठवली. ती होडी नव्हती, माणसाची हाडं होती. त्या प्रेतावर बसून तुलसीदासजी नदीच्या पलीकडे गेले. सासरवाडीपर्यंत पोहोचले. दरवाजा वाजवला, सगळे गाढ झोपलेले होते. तुलसीदासजींना वाटलं की माझी पत्नीनं माझ्यासाठी काहीतरी व्यवस्था केली असेल. घराच्या मागच्या बाजूने वरती माडीवर चढण्यासाठी प्रयत्न करू लागले तर तिथे एक साप लटकलेला होता. तुलसीदासजींना वाटलं काय माझ्या पत्नीचं प्रेम आहे, तिनं माझ्यासाठी दोर बांधून ठेवला. त्या सापाला पकडून ते खाली उतरले आतमध्ये आणि पत्नीला उठवलंय. सती, अगं मी आलोय, पण तुझ्या प्रेमानं मला घरात थांबू दिलं नाही. मी तुझ्यापर्यंत पोहोचलो. दचकली बिचारी, घाबरली आणि गहीवरून आलं तिला. ती म्हणते स्वामी, एवढ्या मध्यरात्री पडत्या पावसात, एवढ्या प्रतिकूल स्थितीमध्ये तुम्ही माझ्यापर्यंत आलात का? अगं तुझ्याशिवाय मला घरामध्ये चैन पडेना. आणि किती ग तुझं प्रेम, माझ्यासाठी होडी पाठवलीस, माझ्यासाठी दोर बांधून ठेवला, मानावं लागेल तुझ्या प्रेमाला. ती म्हटली स्वामी खरं सांगू तुम्हाला, मी तुमच्यासाठी होडी नाही पाठवली. तुम्ही एका प्रेतावर बसून इथे आलात, तुमच्यासाठी दोर नाही बांधला. पहा तो साप निघालाय. ती घाबरली. त्या प्रेतावर बसून जर माझा पती वाहून गेला असता तर, सापानं चढताना दंश केला असता तर, माझा पती माझ्या डोळ्याला दिसला असता. रडत होती ती आणि रडता रडता एक शब्द बोलून गेली, स्वामी तुम्ही तुमचंही माझ्यावर प्रेम आहे या गोष्टीचा मला आनंद आहे, पण हा प्रेमाचा अतिरेक झालाय स्वामी, अतिरेक झालाय. अति गोष्ट चांगली नाहीये स्वामी. माझ्या नासक्या कुचक्या देहावर तुम्ही एवढं प्रेम करता, एवढा तुम्ही मला इथे भेटण्यासाठी प्रयत्न केला, याच्यापेक्षा थोडा जरी प्रयत्न परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केला असताना तो माझा भगवान केव्हाच तुम्हाला भेटला असता. असं बोलली ती. आणि याच शब्दाची उपरती झाली तुलसीदासजींना. वैराग्य प्राप्त झालं. पत्नी बोलली, माझ्या हाडामासाच्या देहासाठी तुम्ही अशा स्थितीमध्ये आलात पडत्या पावसामध्ये, हा प्रयत्न जर परमेश्वरासाठी केला असताना तो देव केव्हाच भेटला असता तुम्हाला. या हाडामासाच्या देहाला भूलू नका तुम्ही पती. हे पत्नीनं बोलली आणि तुलसीदासजीनं तिला गुरु समजून हात जोडले. त्याच क्षणी घर सोडलं आणि तुलसीदासजी निघून गेले. आता ऐका, काही काही लोक म्हणतात
पत्नीच्या बोलण्याचे फटके खाल्ले म्हणून तुलसीदासजी घडले. काय म्हणतात काही काही लोक, पत्नीचं बोलणं खाल्लं, त्याचे शाब्दिक फटके खाल्ले म्हणून तुलसीदासजी घडले. तसं नाही, भगवंताची ही लीला आहे. हे लीला चरित्र आहे तुम्हाला आम्हाला उदाहरण बनवण्यासाठी, तुम्हाला आम्हाला जगायला शिकवण्यासाठी. जर पत्नीच्या शब्दानं तुलसीदासजी घडले असते तर आता घराघरात तुलसीदास असले असते. कारण प्रत्येक घरात काही कमी शाब्दिक फटके खातात का? मी ठाण्यातलं काही सांगत नाही, मी आमच्या तिकडचं सांगते आणि तिकडे गेलं की तुमचं सांगायचं. पत्नीच्या बोलण्याचा विचार करून जर कोणी तुलसीदास घडले असते तर आता घराघरात तुलसीदास राहिले असते. काही माणसं वैतागल्यावर म्हणतात, बंटीची आई खूप बोलली मला, आता घराचं तोंडच पाहणार नाही. चाललो मी, चाललो, नक्स उगीच पिशवीला हात लावायचा, चाललो मी, त्यात उगी कपडे भरायचे, बॅग भरायचे, चाललो मी. तेवढ्यात पत्नीनं म्हणावं, राहू द्या, नका जाऊ, पुढच्या वेळेस बोलणार नाही. असं थांबत नाही मी घरात, निघालो. अहो नका जाऊ, बंडीचं पोर तुमच्याशिवाय राहत नाही, तू सांभाळते, चाललो मी. अहो तुम्हाला शुगरची गोळी कोण देईल? तुम्हाला सकाळी 7 वाजता जेवायला लागतं, कोण देईल तुम्हाला? नका जाऊ, चाललो मी. मग म्हातारीने पण सगळ्या कपड्याचं गाठोडं घेतलं आणि दारात फेकलं, निघा. मग म्हाताऱ्याच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली, आपल्याला सकाळी 7 वाजता जेवायला लागतं, शुगरची गोळी पण खायचं लक्ष राहत नाही. मग म्हातारं म्हणतं, ठीक आहे, आता एवढ्या वेळेस जात नाही, तू म्हणतेस तर पुढच्या वेळेस पाहतो. आता घराघरातल्या तुलसीदासांची ही अवस्था आहे. पण मानावं लागेल गोस्वामी संत तुलसीदासजीला. तुलसीदासजी निघून गेले. पवित्र काशी नगरीमध्ये राम उपासना करतात. एका गावामध्ये आहेत, तिथे दिवसभर रामकथा सांगावी, रामकथेमध्ये वेळ घालवावा, रामकथेत चिंतन करावं. बहिर्देशाला गेले ना शौचाला, तर शौचाला जाऊन वापस येताना डब्यामध्ये शिल्लक राहिलेलं पाणी एका झाडाच्या बुंध्यावर टाकायचे. 12 वर्षापासून तहानलेले एक पिशाच्च तिथे होतं. ते प्रगट झालं. म्हणजे तुलसीदासजी, 12 वर्षापासून मी तहानलेलो होतो, तुम्ही 12 वर्ष मला पाणी पाजलंय, मी प्रगट झालो, सांगा तुम्हाला काय पाहिजे. तुलसीदासजी म्हटले, मला रामाची भेट घालून देशील का? ते भूतच पळून गेलं. तुलसीदासजी म्हटले, आताच म्हटलं काय पाहिजे, कुठं गायब झालंय काय कुणास ठाऊक. तुलसीदासजी म्हणतात, हे भूतनाथ प्रगट हो. पुन्हा भूत प्रगट झालं. तुलसीदासजी, तुम्हाला जे पाहिजे ना त्याचं नाव घेऊ नका, ते नाव घेतलं की आम्ही पळून जातो, पण तुम्हाला जे पाहिजे त्याची भेट होण्यासाठी एक मार्ग सांगतो. म्हणे कोणता? म्हणे तुम्ही जिथे कथा करता त्या कथेमध्ये पवनपुत्र हनुमानजी येतात. हनुमानजी रोज तुमची कथा ऐकतात. ते तुम्हाला रामरायाची, तुम्हाला जे पाहिजे त्याची गाठ घालून देतील, भेट घालून देतील. तुलसीदासजी म्हटले, हनुमानजी रोज कथेला येतात, पण मी हनुमानजीला ओळखायचं कसं? म्हणे सोपी खूण आहे. जे सगळ्यात अगोदर येतात आणि सगळ्यात उशिरा जातात ते हनुमानजी आहेत. उद्यापासून हे प्रयोग तुम्ही करू नका. सगळ्यात अगोदर जे येतात आणि सगळ्यात उशिरा जे जातात ते हनुमानजी आहेत. तुलसीदासजी म्हटले, खूप धन्यवाद. मग तुलसीदासजीचं लक्षच. रामकथा चालू झाली. तुलसीदासजींचं लक्ष, सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए. सीताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए. जाहि विधि रहिए. सीताराम सीताराम
यज्ञाचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. राम नामाची ताकद महिमा अगाध आहे. म्हणून न तुळता न विसरता कंटाळा न करता न लज्जा धरता रामाचं भजन करा. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राम हरि बोल. जय हो. खूप छान. तुलसीदासजी कथा सांगायला लागले रामाचं भजन करत. पूर्ण पांढरं पडलेलं शरीर तशा स्थितीमध्ये एक वयोवृद्ध आले. सगळ्यात अगोदर बसले आणि कथा पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात उशिरा निघाले. 2 दिवस पाहिलं आणि तिसऱ्या दिवशी तुलसीदासजीनं पाय पकडले. आप हनुमानजी हो, आपणच हनुमंतराय आहात. मी ओळखलंय तुम्हाला. महाराज, मी एक सामान्य माणूस आहे, मला तुम्ही हनुमानजी म्हणता. पहा माझं शरीर. हनुमानजी एवढे जर्जर अवस्थेमध्ये असतात का? तुम्ही काहीही म्हणा, मी तुम्हाला ओळखले, तुम्हीच हनुमानजी आहात. पाय पकडले, सोडच ना. लक्षात घ्या, जीवनामध्ये नको त्याचे पाय पकडण्यापेक्षा देवाचे, गुरुचे किंवा संतांचे पाय पकडा. तुमचं जीवनाचं कल्याण होऊन जाईल. नाही तर लोकांना नको त्याचे पाय पकडायचे, नको त्याच्या पायावर डोकं आपटायचं, मोठे मोठे टेंगुळ काढून घ्यायचे कपाळाला. ही असली कामं करतात लोक. संत दिसले का छाताड काढून म्हणतात नमस्कार. जणू काय बेडूक फसला यांच्या घशामध्ये. आणि नको त्याला नमस्कार नमस्कार. जिथे झुकायला पाहिजे, जिथे नमायला पाहिजे, जिथे चरण पकडायला पाहिजे ना, अशा ठिकाणी पाय पकडा की ते पाय पकडल्यानंतर आपलं परम कल्याण होईल. तुम्हाला एक गोष्ट सांगू, गजेंद्राचा पाय पकडला होता कोणी? नकरानं. नकरानं पाय पकडून ठेवला गजेंद्रजीचा. गजेंद्र तर आपल्या परिवाराला घेऊन मस्त होते. त्या सरोवरामध्ये सोंडेत पाणी भरून एकमेकाच्या अंगावर फेकत होते. एवढ्या पत्न्या, सुना, मुलं, नातवंड, नातसुना, पंतूच्या पत्न्या, पंत्या, प्रचंड गर्दी. खूप तिथे त्यांची मस्ती चाललेली होती. सोंडेत पाणी भरून भरून फेकत होते एकमेकाच्या अंगावर. पण त्या गजेंद्राचा पाय पकडला नकरानं गंडकी नदीच्या पात्रामध्ये. पाहता पाहता नदीचं पात्र रक्तानं लालबुंद झालं. सगळा परिवार गजेंद्राला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतोय, पण गजेंद्राला काही बाहेर येता येईना. पत्न्या, मुलं, सुना, नातवंड सगळे बाहेर खेचताय. पण खेचता खेचता बराच काळ निघून गेला. सगळ्यात अगोदर नातू गेले. म्हणे जाऊ दे, हे म्हातारा आज नाही उद्या मरणारच आहे, मरू दे, चला जाऊ आपण. याला ओढण्याच्या नादात आपलं आयुष्य चाललं निघून. सगळ्यांनी सोडून दिलं. मुलं गेली, सुना गेली, पत्न्या सुद्धा गेल्या. एकटा गजेंद्र. जीव त्याचा प्राण कासावीस होतोय. वाईट वाटतंय त्याला. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे
राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी गजेंद्राला कळालं बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे अरे आपला सगळा परिवार आपल्याला सोडून गेला आपलं कोणीच नाही गजेंद्र व्याकुळ झाला ठाणेकर ऐका बरं गजेंद्राला माहित सुद्धा नव्हतं या विश्वाचा विधाता कोण आहे म्हणून गजेंद्र म्हणतोय या विश्वाला निर्माण करणारा तू जो कोणी असशील तो कारण त्याला माहितीच नाही मला निर्माण करणारा या निसर्गाला निर्माण करणारा मला माहिती नाही तू कोण आहेस पण तू जो कोणी असशील तो मला वाचव बरं मला खूप त्रास होतोय मला वाचव मोघम भगवंताची स्तुती चालू झाली नाव घेत नाही देवाचं पण तू जो कोणी असशील तो मला वाचव मला त्रास होतोय भगवान परमात्मा हरी रूपात आले गरुडाचा वेग कमी पडायला लागला म्हणे चला पटकन माझा भक्त संकटामध्ये आहे त्याला नाव माहिती नाही माझं पण अंतःकरणातून मला आवाज देतोय भगवंताला एवढी घाई झाली की गरुडाला मागे सोडलं भगवान स्वतःच्या वेगाने निघाले आणि भगवान आलेले पाहिले गजेंद्राचं मस्तकच फक्त त्या नदीत बुडायचं राहिलं होतं मस्तकच वरती होतं तर देवाला पाहिलं मग देवाची स्तुती केली हे नारायणा मग देवाचं वर्णन केलं तू किती सुंदर आहेस तू किती सौंदर्यवान आहेस तू कसा आहेस तुझ्या अंगावरती काय काय आभूषण आहेत आणि मग एक चिखलातलं पाण्यातलं कमळ घेतलं आता हजारो हत्ती त्या पाण्यात होते मग कमळ राहीलच कसं त्याच्यात हा सुद्धा एक प्रश्नच आहे जेव्हा हजारो जीव एखाद्या जागेवरती गर्दीमध्ये सगळी गर्दी एकत्र आणि तिथे एखादी वस्तू खूप छान सुरक्षित राहणं या गोष्टी थोड्याशा कठीण असतात मग तिथे कमळ राहीलच कसं तर साक्षात लक्ष्मी मातेनं कमळाचा अवतार घेतला मग त्या गजेंद्रानं सोंडेमध्ये ते फूल पकडलं फेकलं वरच्या दिशेनं येणाऱ्या भगवंताकडे मला वाचवा परमेश्वरा देवानं सुदर्शन चक्र काढलं आणि ताडकन नकराचं मस्तक उडवलं आणि गजेंद्राला घेऊन भगवान वैकुंठाला निघाले कुणाला एका हत्तीचा उद्धार केलाय भगवान जर हत्तीचा उद्धार करतो तर माणसाचा का करणार नाही आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठीच ज्ञानेश्वरी भजन मंडळाच्या माध्यमातून हा भगवत कथा सोहळा आहे ही आपल्या उद्धाराची गोष्ट आहे श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवत जा भगवान जर पशु पक्ष्यांचा उद्धार करतो तर आपण हाडामासाची चालती बोलती माणसं आहोत का उद्धार होणार नाही चला पाय कोणाचे धरायचे ते मला सांगायचे तुम्हाला मूळ ऐका आता गजेंद्राला घेतलं आणि भगवान वैकुंठाला निघाले भगवान वैकुंठाला पोहोचले पण त्याच्या अगोदरच एक तिथे हजर होता भगवान म्हटले कोण आहेस तू म्हणे देवा नाही का गजेंद्राच्या पायाला पकडलेला न कर तो मीच भगवान म्हटले तुला तर मी सुदर्शन चक्राने तुझं मस्तक तोडलंय आणि तू आमच्या अगोदर कसं काय हजर झाला देवा जे भक्त तुमचे पाय पकडतात ऐका बरं का जे भक्त तुमचे पाय पकडतात तुम्ही त्यांचा उद्धार तर करताच पण जे जीव तुमच्या भक्ताचे पाय पकडतात त्यांचा अगोदर उद्धार करतात म्हणून मी तुमच्या अगोदर इथे आहे समजलंय तुम्हाला नकरानं देवाचे पाय नव्हते पकडले गजेंद्राचा पाय पकडला होता गजेंद्र भगवान परमात्माचा भक्त मग तो नक्र म्हणतो तुमचे जो पाय धरल त्याचा तो उद्धार होणारच पण तुमच्या भक्ताचे पाय जो धरल त्याचा अगोदर उद्धार होणार म्हणून नको त्याचे पाय पकडण्यापेक्षा साधू संत ग्रंथ यांच्या चरणी आपण आपली श्रद्धा ठेवावी पाय पकडले तुलसीदासजीनं तुम्हीच हनुमानजी आहात आता माझी विनंती आहे की आम्हाला रामरायाचं दर्शन करून द्या हनुमानजी आपल्या रूपामध्ये प्रगट झाले हनुमानजी प्रगट झाल्यानंतर आनंद झाला गोस्वामी संत तुलसीदासजीला देवा अहोभाग्य माझे तुमचं दर्शन मला झालं आता माझी एक इच्छा आहे की मला रामरायाचं दर्शन करायचं मग हनुमंतरायाने सांगितलं की काशीच्या घाटावर तुम्ही चंदन उगाळत बसा भगवान परमात्मा येतील तिलक लावण्यासाठी आणि मग मी तुम्हाला कानात येऊन सांगल वेगळ्या रूपात मग तुम्ही तिथे देवाचं दर्शन घ्या एक वेळेला आले
पण संत तुलसीदासजीला ते ओळखायला नाही आले. पण दुसऱ्या वेळेला जेव्हा तिलक लावण्यासाठी राम राजकुमाराच्या रूपामध्ये आले, राम आणि लक्ष्मण, त्यावेळेला पोपटाचं रूप घेतलं आणि हनुमानजीनं कानात सांगितलं हेच राघव आहेत. त्यावेळेला पाय पकडले आणि गोस्वामी संत तुलसीदासजीला भरभरून आनंद झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. गोस्वामी संत तुलसीदासजीनं भगवंताच्या प्रेरणेनं रामचरितमानस या ग्रंथाची निर्मिती केली आणि हा ग्रंथ जगत कल्याण करेल, लोकांचा उद्धार करेल, याच्यासाठी साक्षात विश्वनाथानं स्वाक्षरी केली. सत्यम शिवम सुंदरम या रूपानं अशा पद्धतीनं या ग्रंथाची निर्मिती झाली आणि जनमानसाचा उद्धार करणारा हा रामचरितमानस ग्रंथ आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये रामचरितमानसचं पारायण केलं जातं. विशेष करून सुंदरकांडचं पारायण करतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जर रोज आपण रामायणातला एक भाग आहे सुंदरकांड, तर त्या सुंदरकांड याचा जर आपण नित्यानं पाठ केला ना, तर तुमच्या जीवनामध्ये एखादी इच्छा असेल की मला ही गोष्ट करायची आणि ती होत नसेल, तर आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते सुंदरकांडाच्या प्रभावानं होतं. पहा, मी जे बोलते त्याचा तुम्ही अनुभव घ्या. सुंदरकांड घरामध्ये करून पहा, पण शुद्धता, स्वच्छता, पवित्रता, पावित्र्यानं सुंदरकांडाचं पारायण करा. त्याच्यामध्ये हनुमानजीच्या पराक्रमाचं वर्णन आहे, हनुमानजीचं वर्णन आहे आणि मग त्या सुंदरकांडाच्या पारायणानं आपल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या अडचणीत असलेल्या ज्या गोष्टी असतात त्याचं सॉल्युशन होतं आणि अडचणी संपून आपल्या जीवनाला योग्य दिशा प्राप्त होते. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, हा रामचरितमानसच्या पारायणाचा, सुंदरकांडाच्या पारायणाचा प्रभाव आहे. ते तुम्ही करून पहा, अडचणी संपतात, जीवन सोयीस्कर होतं, आपली स्वप्न पूर्ण होतात. असा प्रभाव सुंदरकांडचा आहे. तर हे रामचरितमानस आज भारत देशाच्या कानाकोपऱ्यात जा, परदेशात जा, तुम्हाला रामचरितमानस या ग्रंथावरती रामकथा ऐकायला मिळेल. या ग्रंथाच्या आरंभी गणपती बाप्पांचं वंदन, माता सरस्वतीला वंदन, त्याचबरोबर कौशल्या मातेला वंदन, अयोध्येतल्या नरनारीला वंदन, सीतारामाला वंदन, राजा दशरथजीला वंदन, सगळ्यांना वंदन केलं. या रामायणामधील प्रत्येक पात्र हे सुंदर आहे. राम आपल्या जीवनामध्ये यावेत त्याच्यासाठी आपल्याला दशरथ व्हावं लागतं. रामायणातलं दशरथ हे पात्र फार सुंदर आहे. ठाणेकर ऐका, रामायणामध्ये दोन दश आहेत, एक दशमुख आहे आणि एक दशरथ आहे. दशमुख म्हणजे ज्यानं 10 इंद्रियांचं मुख केलंय आणि 10 इंद्रियांचं मुख बनवून जो विषयांचं सेवन करतो तो दशमुख आहे, त्याचं नाव रावण आहे. आणि एक दशरथ आहे ज्यानं 10 इंद्रियांचा रथ बनवला आणि जो धर्माच्या मार्गावर चाललेला आहे, त्या धर्माच्या मार्गावर चाललेल्या दशरथामध्ये, त्या रथामध्ये परब्रह्म राम येऊन बसत असतो. म्हणून तर रामात दशरथाच्या पोटी राम आलेले आहेत. म्हणून दशरथ व्हा, दशमुख व्हायचं नाही. 10 इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचं सेवन करायचं नाही. रामायणामध्ये कौशल्या हे पात्र फार सुंदर आहे. भगवान लहान आहेत. छोटेसे भगवान म्हणतात, आई मला आकाशातला चंद्र दे ना. लहान लेकरं काय मागतील काही सांगता येत नाही. आई मला चेंडू खेळायचा, आकाशातला चंद्र दे ना. कौशल्य माई म्हणते, राघव आकाशातला चंद्र देणं ही माझ्या अखत्यारीतली गोष्ट नाहीये, मला ते शक्य नाहीये आकाशातला चंद्र देणं. ऐका, कान देऊन फार गोड आहे. राम म्हणतात चंद्र दे आणि कौशल्य माई म्हणते चंद्र देऊ शकत नाही. कोणीतरी बोललं माई कौशल्यला, आई तुला आकाशातला चंद्र देणं काहीच कठीण नाही. म्हणे कसं काय? आई खरंच तुला आकाशातला चंद्र देणं कठीणच नाही. माई कौशल्य म्हणते हे कसं काय? तर सांगितलं, आई तू रामचंद्र पृथ्वीवर आणला, या चंद्राची काय कथा आहे? तू काय केलं? रामचंद्र पृथ्वीवर आणला, या चंद्राची काय कथा आहे? हा चंद्र तू देऊ शकतेस. एवढे सुंदर पात्र रामायणामध्ये आहेत. दशरथजी, माई कौशल्या सगळ्यांना वंदन केलं आणि मग आता ग्रंथामध्ये प्रवेश. बिनु सत्संग न हरिकथा. कुठलंही शास्त्र श्रवण करायचं असेल तर ते सत्संगाशिवाय नाहीये. माझ्या ताई दादांनो, तीर्थराज प्रयाग त्या पवित्र पुण्यभूमीमध्ये माघ मेळावा भरलेला आहे. जशी आपली आषाढीची पंढरपूरची वारी असते ना,
तशी वर्षात माघ महिन्यामध्ये प्रयाग क्षेत्राला प्रचंड साधू संतांची गर्दी असते. मला वाटतं यावर्षी प्रयागला कुंभ आहे पहा आता, तीर्थराज प्रयागमध्ये. तर त्या तीर्थराज प्रयागमध्ये सगळे साधू संत एकत्र येतात. तीर्थराज प्रयाग 3 नद्यांचा संगम आहे, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. त्या पवित्र तीर्थावरती सुवासिनी स्त्रिया वेणीदान करतात. वेणीदान अखंड सौभाग्यासाठी. खूप पवित्र तीर्थ आहे ते. तर तिथे त्या पवित्र तीर्थावरती साधू संतांचं येणं जाणं. भारद्वाज ऋषींचा तिथे आश्रम आहे. तिथे याज्ञवल्क नावाचे महात्मे आले आणि याज्ञवल्क आल्याबरोबर भारद्वाजजींना हात जोडले. महात्मा या, बसा आसनावरती. श्रोत्याच्या रूपामध्ये समोर बसले भारद्वाजजी. याज्ञवल्क मुनींना व्यासपीठावरती बसवलं. अति नम्र भावानं भारद्वाजजी म्हणतात, याज्ञवल्क महाराज, या तीर्थामध्ये मी हजारो वर्षापासून राहतोय, पण माझ्या मनातला एक संशय गेला नाही. म्हणजे कोणता संशय? म्हणे कौशल्याचा राम आणि परब्रह्म राम दोन्ही एकच आहेत का वेगळे वेगळे आहेत? याज्ञवल्क म्हणतात, याज्ञवल्कजी म्हणतात, भारद्वाजजी, तुमच्यासारखा उच्च कोटीचा अभ्यासू महात्मा असा प्रश्न विचारतोय. मला असं वाटतंय तुमचा हा प्रश्न स्वतःसाठी नाही, जनमानसाच्या मनातील या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी हा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः विद्वान आहात. एक गोष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे इथे असा संवाद चाललेला आहे ना. एकदा काय झालं, अकबराच्या दरबारामध्ये तानसेनजी गायन करायचे. अकबरजी म्हटले, काय सुंदर गाता तानसेन तुम्ही. तानसेनजी बोलले, माझे गुरु माझ्यापेक्षा सुंदर गातात. अकबर बोलले, मग त्यांना घेऊन या आपल्या दरबारामध्ये, मला त्यांचं गायन ऐकायचं. तानसेन बोलले, ते हाडामासाच्या साध्या सामान्य जीवासाठी कधी गात नाहीत, ते परमेश्वरासाठी गातात. ते इकडे येणार नाहीत. पंडित हरिदासजी येणार नाहीत. हो म्हणे, आपण किती जरी मोठा राजा असाल तर तुमच्या जागेवरती ते तुम्हाला तुमच्या समोर गायन करायला येणार नाहीत. मग आपण जाऊ त्यांचं गायन ऐकण्यासाठी. म्हणे आपण गेलो आणि त्यांना जर बोललो तुम्ही गायन करा, आम्हाला ऐकायचंय, तरीही ते गाणार नाहीत. कारण ते फक्त भगवंतासाठी गातात, ईश्वरासाठी गातात. तानसेनला तर अकबर म्हणतात की मला तर गायन ऐकायचं, काहीही युक्ती करा, पण मला त्यांचं गायन ऐकवा. तानसेननं सांगितलं, तुम्ही अंगावरती तोंड असं कपडा घ्या, पांघरून घ्या आणि एका कोनाड्यामध्ये लपून बसा. मी माझ्या गुरुच्या समोर जाईल, त्यांच्यासोबत चर्चा करेल. त्या चर्चेतून जर तुम्हाला ऐकायला भेटलं तर तुमचं भाग्य, पण मध्ये बोलू नका, वा क्या बात आहे म्हणू नका. जर तसं बोलला तर गडबड होऊन जाईल, गाणं चाललेलं थांबेल. अकबर बोलला, अजिबात मी मध्ये बोलणार नाही, मला ऐकायचंय. तोंडावरती कपडा घेतला ओढून आणि एका कोनाड्यामध्ये अकबर बादशाह उभा राहिला. तानसेन आपल्या गुरुच्या समोर आले, पंडित हरिदासजींच्या समोर. वृंदावनामध्ये मधुबनात त्यांची समाधी आहे. आपल्यातलं जर कोणी जाऊन आलं असेल तर त्यांनी पाहिलं असेल कधी. तानसेनजी आले, म्हणे गुरुजी हा राग असा असा आहे. मग तो राग मला जर त्याचा विस्तार सांगता का? गुरुजी बोलले, गा तानसेन राग. तानसेन असं गायन करत होते, त्यांनी जर मेघ मल्हार राग गायला ना तर ढग असताना ढग जमा व्हायचे आणि बदबद पाऊस पडायचा. एवढी तयारी होती त्यांच्या गाण्याची. त्यांनी जर दीपक नावाचा राग गायला तर बिना तेलाचे दिवे लागत होते, अशी त्यांच्या गाण्याची तयारी होती. पण गुरुचं गाणं राजाला ऐकायला मिळावं याच्यासाठी त्यांनी राग गायला, पण थोडे बेसुरी स्वर घातले मध्ये, दुसऱ्याच रागांचे स्वर घेतले मध्ये. दुसराच राग त्याचा विस्तार चालू झाल्यानंतर पंडित हरिदासजी म्हणतात, थांब तानसेन, ते तसं नाही, हे असं आहे. कसं आहे गुरुजी तुम्हीच सांगा मग. आणि मग पंडित हरिदासजी जे गायला लागले, काय सांगू तुम्हाला माझ्या दादांनो, अकबर बादशाहच्या अंगावरचे रोमच उभे राहिले. कारण त्यांचं गाणं ऐकून भगवान श्रीकृष्ण परमात्मा नाचत होते, कृष्ण भगवान नाचत होते, असं त्यांचं गाणं होतं. भगवान त्यांचं गाणं ऐकून डोळ्यातून अश्रुधारा ढाळायचे, स्वतःला विसरून जायचे भगवान. असलं गाणं. अकबर बादशाहच्या अंगावर रोमांच उभे राहिले. थक्क झाला बादशाह, काय गाणं आहे. आणि बादशाह बोलला मध्ये, त्याला लक्षातच नाही की आपल्याला बोलायचं नाही म्हणून मध्ये तो म्हटला, वाह क्या बात है, बोललाच मध्ये.
पंडित हरदासजी म्हणतात, कोण ऐकतंय माझं गाणं? तानसेन कोण आहे? गाणं तिथेच थांबलं, दृष्टांत संपला. याच्यातून मला सांगायचं, तानसेनजींना गाणं येत होतं, पण गुरुच्या तोंडून राग विस्तार ऐकण्यासाठी त्यांनी तसा प्रश्न केला. अगदी असंच भारद्वाजजींच्या मनात हा प्रश्न नव्हता, पण तुमच्या माझ्या मनातल्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी असा प्रश्न त्यांनी विचारला की कौसल्याचा राम आणि परब्रह्मराम दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत? त्यावेळेला याज्ञवल्क म्हणतात, कौसल्याचा राम आणि परब्रह्मराम दोन्ही एकच आहेत का वेगळे वेगळे आहेत हे सांगण्यासाठी मला तुम्हाला रामकथा सांगावी लागेल. मग रामकथा सांगा. मग त्यावेळेला याज्ञवल्क मुनी रामकथा सांगतात. याज्ञवल्क मुनी म्हणतात, भारद्वाजजी, रामकथा समजण्यासाठी अगोदर शिवकथा ऐकावी लागते, कारण शिवकथा ही रामकथेचं प्रवेशद्वार आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुजींना अगोदर शिवकथा सांगतात. एकदा शिव पार्वती रामकथा श्रवण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड तालुक्यात अनकाई नावाचा किल्ला आहे. त्या अनकाई किल्ल्यावरती अगस्ती महाराजांचा आश्रम, तिथे कथा ऐकायला गेले. शिव आणि सती कथा ऐकायला आले. आता मला सांगा, एवढा मोठा श्रोता आल्यानंतर वक्त्याला किती आनंद असेल? एखादा VIP माणूस येऊन बसावा किंवा एखादा विद्वान, आता सगळ्या शास्त्रांचा जन्म शंकरापासून आहे, तसं एखादा विद्वान व्यक्ती कथा ऐकायला येऊन बसावा, वक्त्याला किती आनंद वाटतो. अरे आपल्यासारख्या साधारण वक्त्याचं वक्तृत्व ऐकायला, कथा ऐकायला विद्वान माणसं येऊन बसली, वक्त्याला खूप आनंद असतो त्या गोष्टीचा. अगस्ती महाराजांना खूप आनंद झाला. साक्षात शिव आणि सती आपली कथा ऐकायला आले. खूप आदर सत्कार केला शिवसतीचा. महादेवाला खूप चांगलं वाटलं की किती आदर सत्कार करतायत आपला. सती मातेनं त्याचा अर्थ वेगळा घेतला. सती माता म्हणते, बहुतेक या बाबाला काही येतच नाही म्हणून आदर सत्कारातच वेळ घालवला. आपल्याला पाहून घाबरले वाटतं. यांच्यापासून शास्त्राचा जन्म, मग कुठे काही चुकलं तर उगीच काहीतरी मध्ये आपल्याला बोलू नये म्हणून अगोदर सत्कार, फुलांचे हार, पाहुणचार चाललाय. सतीनं वेगळा अर्थ घेतला. माझ्या ताई दादांनो, कधीही कथा श्रवण करत असताना वक्ता कोण आहे ही गोष्ट महत्वाची नसते, कथा कोणाची चाललेली आहे ती गोष्ट फार महत्वाची असते. म्हणून कथेवर श्रद्धा ठेवा, वक्त्यावर नाही. काय कथाभाग चाललेला, रामचरित्र कथाभाग चाललेला आहे, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. याज्ञवल्क महाराज सांगतायत की भगवान शंकराला रामकथा खूप आवडते. शंकरानं फार श्रद्धेनं रामकथा ऐकली, पण सती मातेनं ऐकली नाही. सती माता संशय घेत राहिली, हे असंच ते तसं, हे असं ते तसं, याच्यामध्येच तिचा वेळ गेला. कथा पूर्ण झाली. शिव आणि सती आकाश मार्गे जेव्हा कैलासाला निघाले तेव्हा नाशिक जिल्ह्यातून जात असताना त्रेतायुगातली घटना,
नेमका प्रसंग असा, सीतामाई चोरी गेलेल्या होत्या आणि राम वृक्षवेलींना झाडाझुडपांना मिठ्या मारत विचारत होते, माझी सीता कोणी पाहिली का? जानकी सीते आक्रोश करत होते. राम समोर पाहिले आणि भगवान शंकराला खूप आनंद झाला. शंकरानं हात जोडले, अंग रोमांचित झालं, डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या, कंठ दाटून आला आणि जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय जयकार केल्यानंतर सती माता म्हणते, कुणाचा जयकारा करता? शंकर सांगतात, सती ज्या माझ्या आराध्याची कथा ऐकली ते राम माझ्या समोर आहेत, मला दर्शन दिलं त्यांनी, मला आनंद झाला म्हणून मी हात जोडले. सती माता म्हणतात, कुठे दाखवा बरं तुमचा देव. दाखवला, तो तिथे माझा भगवान. सती मातेनं पाहिलंय की आपले मालक अशा पुरुषाला हात जोडतायत की ज्याला आपली पत्नी कोण घेऊन गेलं ते माहिती नाही. आणि झाडाला मिठ्या मारताय, सीते जानकी म्हणताय आणि आमचा भोळा देव त्यांना हात जोडतोय. सती माता म्हणते, आमच्या ह्यांना काही कळतच नाही. कानपाट असेल हा शब्द, हे नवीन नाही, हे तिकडच इकडं आलेलं आहे. आमच्या ह्यांना काही कळत नाही, आमच्या ह्यांना काही कळतच नाही, हे काही नवीन नाही. सती माता म्हणतात, आमच्या ह्यांना काही कळतच नाही. कुणालाही देव म्हणतात, कुणालाही हात जोडतात. हा काय देव आहे? बरं, हा जर देव आहे, हे जर परब्रह्म आहे, मी ऐकलंय कथेमध्ये की अगस्ती महाराज सांगत होते की राम परब्रह्म आहे. राम जर परब्रह्म आहे तर या परब्रह्माला आपली पत्नी कोण चोरून घेऊन गेलं हे कसं माहिती नाही? सती मातेनं संशय घेतला. सती माता म्हणते, स्वामी तुम्ही तुमच्या देवाचं दर्शन घेतलं, पण मला पण तुमच्या देवाचं दर्शन घ्यायचंय. घे ना मग सती, हात जोड. नाही नाही, मला जवळ जाऊन दर्शन घ्यायचंय. सती माता रामरायाच्या जवळ आल्या, पण सती मातेनं सीता मातेचं रूप धारण केलं. माझ्या ताईंनो, सीतेसारखा शृंगार, सीतेसारखं रूप धारण केलं. राघवाच्या समोर उभ्या राहिल्या. सीता माताच्या रूपात सती माता समोर उभ्या दिसल्या की रामानं पाठ फिरवावी, झाडाला मिठी मारावी. जानकी सीते. सती माता पुन्हा समोरून यायच्या. सती दिसली की पुन्हा पाठ फिरवावी, दुसऱ्या झाडाला मिठी मारावी. जानकी सीते. लक्ष्मणजी चुकले. लक्ष्मणजी म्हणतात, दादा अरे वहिनी समोर आहे आणि तू काय म्हणतो की सीतेन जानकी बघ आपली वहिनी समोर आहे. राघव म्हणतात, लक्ष्मण ती आपली वहिनी नाही, ती आपली आई आहे. आई आहे? दचकली सती माता. भगवान हे तुम्ही कसं काय ओळखलं? आई, शिव आणि मी एकच आहोत. हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आम्ही दोघे एकच आहोत. शंकराचं काय चाललं ते मला कळतं, माझं काय चाललं ते शंकराला कळतं. आई, उगीच तू माझी परीक्षा घेतलीस. मग रामा हे काय आहे नेमकं? ह्या झाडांना मिठ्या मारताय. आई, यांच्याकडे झाडं म्हणून पाहू नकोस. 80 हजार वर्षापासनं या झाडामध्ये ऋषीमुनी माझ्या भेटीची वाट पाहून तपश्चर्या करतात. एवढं यांनी तप केलंय की यांच्या अंगावर झाडं चढली आहेत. काहींच्या देहाचा पर्वत झालाय, काहींच्या देहाचा दगड झालाय. एवढी यांनी तपश्चर्या केली. यांना गळा भेट देऊन मी यांचा उद्धार करतोय. पहा दिव्य दृष्टीनं, ही झाडं दगड नाहीयेत, हे ऋषीमुनी आहेत. घाबरली सती माता. म्हणे देवा, चूकच झाली माझी. आई, तुझी आणखी एक चूक झाली. म्हणे कोणती? म्हणे माझी सीता पतिव्रता आहे, ती चोरी गेली आहे. चोरी गेलेली स्त्री, पतीपासून दूर गेलेली स्त्री, पतीपासून हरवलेली स्त्री पुन्हा जर मिळत असेल तर ती 16 शृंगारात भेटू शकत नाही. पतिव्रता घाबरलेली, गोंधळलेली, रडलेली, वस्त्र मळकटलेली अशा अवस्थेत दिसेल. तू तर मग फ्रेश मेकअप करून आलीस. मग इथे एक तुझी चूक झाली. चुकलंच माझं राघव. आता येऊ का? आता येऊ नाही, इथंच थांबायचं. आता माझ्या पुढच्या कार्याला तू मला कौल द्यायचा. मा, तू का आलीस आई? तू का आलीस आई म्हणून तू काही, तीच तुळजापूरची माय भवानी. रामरायाला पुढील कार्यासाठी कौल देण्यासाठी ती तुकाई रूपामध्ये तिथे स्थापित झाली.
आता पहा, सती माता गोंधळलेली, भयभीत झालेली, तिचं एक रूप तर तिथे थांबलं, पण सती माता मूळ रूपात आली निघून भगवान शंकराकडे. भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं, माझ्या सतीनं चूक केली, माझ्या सतीनं माझ्या आईचं रूप धारण केलं. आता हिच्या सोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणं म्हणजे जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक आहे. शंकरानं मनात संकल्प केला, आजपासून मी सतीच्या पत्नीत्वाचा त्याग करतो. आणि सती मातेला घेऊन कैलासामध्ये आले. डाव्या हाताचं तिचं जे आसन आहे ते उचललं आणि समोर टाकलं. सती मातेच्या लक्षात आलं, आपल्या पतीनं आपला त्याग केला. सती माता समोर बसली. भगवान शंकरानं हजारो वर्ष समाधी लावली. हजारो वर्ष समाधी लावल्यानंतर भगवान भोलेनाथ समाधीतून बाहेर आले. समाधीतून बाहेर येऊन पाहतायत, सतीचं शरीर कृश झालेलं होतं. माझ्या ताई दादांनो, पती पत्नीचं नातं हे विश्वासाच्या धाग्यानं बांधलेलं असतं. ज्या दिवशी पत्नी पतीला किंवा पती पत्नीला खोटं बोलेल ना, त्या दिवशी त्या विश्वासाच्या धाग्याला कच बसते आणि ते धागा, तो विश्वासाचा धागा तुटतो, नात्यामध्ये दरार निर्माण होते. एकमेकाबद्दल अविश्वास, गैरविश्वास या गोष्टीमुळे पती पत्नीत्वाचं जे नातं आहे त्यातलं गोडवा, त्यातलं प्रेम हे संपून जातं. म्हणून जीवन जगत असताना तुम्हाला तर जीवनाचं खरं सुख पाहायचं असेल तर तुमची श्रीमंती, तुमचं धन या गोष्टी अजिबात महत्त्वाच्या नाही. पती पत्नीचा विश्वास किती पक्का आहे ती गोष्ट फार महत्त्वाची असते. त्या विश्वासाच्या धाग्याला खूप जपा. तोच विश्वासाचा धागा तुमच्या जीवनाला पूर्ण समाधान देणार आहे. त्याला जपलं पाहिजे आपण. विश्वास कमजोर झाला तर शंकर आणि सतीचं नातं तुटलं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत, आपली काय कथा आहे. म्हणून विश्वास कधी कमजोर होऊ द्यायचा नाही. प्रामाणिकपणे पत्नीनं पतीच्या बाबतीत प्रामाणिक राहायचं, पतीनं सुद्धा पत्नी सोबत प्रामाणिक राहायचं. भले तुम्ही त्यांनी शर्ट खुंटीला अडकवल्यानंतर 10-20 रुपये काढून घ्या, पण 4-8 दिवसांना सांगा त्यांना मीच घेतलं घेण्याबद्दल काही. आणि कधी कधी काही पती एवढे हुशार असतात ना, तुम्ही 10, 5, 50 रुपये काढून घ्यावे म्हणून काही नाही खिशात ठेवलेले असतात. हे कधी कधी ठेवतात खिशामध्ये पैसे, का तुम्ही कधीतरी काढून घ्यावे ते याच्यासाठी. तर मला एकच सांगायचं की तुमच्या नात्यामध्ये एक प्रेम भरलेला असा, विश्वास पक्का असला पाहिजे. पण सती माता खोटं बोलली आणि त्या नात्यामध्ये दरार निर्माण झाली. आकाशमार्गे विमानांची ये जा चाललेली आहे. सती माता म्हणते, स्वामी ही विमानं कुठे निघाली? सती, तुझ्या वडिलांच्याकडे यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना पूजेचं स्थान आहे. आपल्याला काही पूजेचं स्थान नाही, आपल्याला बोलावलं नाही, यांना बोलावलंय, हे निघालेले आहेत. स्वामी, माझ्या वडिलांच्याकडे यज्ञ आणि आपणालाच बोलावलं नाही, का बरं? महादेवानं सांगितलं कारण की एकदा ब्रह्मसभेमध्ये सगळ्या देवांनी उठून तुझ्या वडिलांचा सन्मान केला, पण मला समाधी लागल्यामुळे मी उठलोच नाही. त्या गोष्टीचा राग त्यांना आला आणि राग आल्या कारणानं त्यांनी सूड भावनेनं हा यज्ञ ठेवलेला आहे. सती म्हणते, मग माझ्या वडिलाचं तुमच्यामध्ये एवढी दरार निर्माण झाली, ही गोष्ट चांगली नाही. सती माता सांगते, स्वामी, माझ्या पित्याचं तुमचं नातं हे सासरा जावयाचं नातं आहे. नात्यांचे धागे नाजूक असतात, जपले तर टिकतात, ताणले तर तुटतात. नातं टिकलं पाहिजे. माझ्या वडिलांना समजावून सांगते, मी जाऊ का? नको जाऊ सती, जाऊ द्या ना मला. कधी कधी मुली फार अडचणीमध्ये येतात बरं. एकीकडे पती आणि एकीकडे पिता. एक उदाहरण सांगते. बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे फार सुंदर उदाहरण सांगायचे. ग्रामीण भागातली गोष्ट आहे. एक सासरा आपला लेक आणि जावाई दोघांना घेऊन निघाला. असेच गारव्याचे दिवस होते. एका शेतामध्ये गच्च ज्वारी थाटलेली होती. बांधा बांधानं कडेकडेनं रस्ता होता. एक नंबर ज्वारी पाहिली. सासरा म्हटलं, जावाई बुवा, मला असं वाटतंय या शेतकऱ्याला 20 पोते ज्वारी 100% होणार.
जावाई म्हटलं, मामा म्हातारपणामुळे तुमचं गणित चुकतंय. या शेतकऱ्याला 30 पोते ज्वारी 100% होणार. सासरा म्हणायचा 20 आणि जावाई म्हणायचा 30. सासरा म्हणायचा, जावाई बुवा तुमचं वय लहान आहे, अनुभव कमी आहे, 10-5 उन्हाळे तुमच्यापेक्षा मी जास्त खाल्लेले आहेत, माझं गणित चुकणार नाही, या शेतकऱ्याला 20च पोते ज्वारी होणार आहे. जावाई म्हटला, मामा माझा अभ्यास सांगतो मी तुम्हाला, याला 30 पोते होणार, 30 पोत्याला ओंजळभर सुद्धा कमी होणार नाही, 30 पोते ज्वारी होणार. आता शेत कुणाचं ज्वारी कुणाची यांचाच वाद लागला. एक म्हणतं 20, एक म्हणतं 30. अगडबंब जावयानं, ताकदवान जावाई होता, म्हातारा सासरा पकडला आणि जमिनीवर खाली पाडला. त्याच्या छातीवर जावाई बसला. मामा बोला पटकन 30. जावाई भाऊ जीव गेला तरी चालेल, पण 20 पोत्याच्या पुढे एक उंजळभर सुद्धा ज्वारी होणार नाही, 20च पोते होणार. जावाई म्हणतो, मामा तुम्ही जर मला बोलले 20-30 तरच तुम्हाला जिवंत सोडणार, मी नाही तर तसा सोडत नाही मी तुम्हाला जिवंत. पकडला सासरा खाली, मातीमध्ये पूर्ण मातीमध्ये भरवला सासरा, तरी सासरा 30 पोते म्हणायला तयारच नाही. मुलगी सोबत होती, बिचारी रडू लागली. ती म्हणते, बाबा, ती म्हणते मालकाला, मालक माझा म्हातारा बाप आहे, अहो सोडा माझ्या बापाला, शेत कुणाचं ज्वारी कुणाची, तुम्ही कशाला भांडणं करताय, सोडा माझ्या वडिलांना. तो म्हटला 1 मिनिटात सोडतो, पण तुझ्या बापाला 30 पोते म्हणायला लाव. ती म्हटली, बाबा कुणाचं शेत कुणाची ज्वारी, तुम्ही कशाला भांडणं करता, म्हणा ना 30, काय फरक पडला, अहो किती लागले तुमच्या पाठीला, तुमची पाठ जमिनीवर घासून घासून लाल झाली. तो वडील म्हणतोय, तो सासरा म्हणतोय, त्या मुलीचं नाव होतं वसू. तो म्हटलं, वसू माझी पाठ किती पण घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू. नाही म्हणणार मी 30, 20च पोते होणार. दृष्टांत संपला. गंमत पहा, शेत कोणाचं, ज्वारी कोणाची, भांडणं कोणाचे, पण अडचणीत कोण आलं, मुलगी. एकीकडे वडील आहे, एकीकडे पती आहे. तशी सती मातेची अवस्था झाली. सती माता म्हणते, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, माझ्या वडिलाचं तुमचं नातं थोडंसं बिघडलेलं आहे, स्वामी मला जाऊ द्या, मी समजावून सांगते माझ्या बाबांना. आता सती माता जातात का, समजावून सांगतात का, नेमकं पुढे काय होतं, याच्यातून रामकथा कशी जन्माला येते, हे सगळं ऐकायला मिळेल पण उद्याच्या सत्रात. आजचं कथा सत्र आपण इथे थांबू. पहिला दिवस आहे. उद्या किती वाजता चालू होईल नाना कथा? उद्या 6:30ला कथा चालू होईल. सगळ्यांनी बहुसंख्येनं या. सुंदर रामकथा. या रामकथेतून खूप काही छान छान महत्त्वाच्या गोष्टी की ज्या आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी आपल्याला उपयोगी येतील. तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल. आणि रामकथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनातली ज्ञात अज्ञातपणे घडलेली पाप धुवून जात असतात. बरं, रामकथेचा श्रवणाचा फायदा आहे. पाप तर धुवून जातातच, पण पुण्यफल प्राप्त होऊन आपल्या जीवनाची, आपल्या घराची प्रगती होते. एक राम नाम उच्चार करा, कोटी यज्ञाचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. रामाचं भजन करा, हनुमंतरायाची कृपा तुमच्यावरती होईल. म्हणून रामकथा सोडू नका, रामकथेला पाठ दाखवू नका. आणि जसे तुम्ही रोज कथा ऐकायला येणार ना, तसे हनुमानजी सुद्धा रोज या कथेमध्ये आहेत. कारण जिथे जिथे रामकथा आहे तिथे तिथे न बोलावता हनुमानजी येत असतात. म्हणून माझी विनंती आहे, या रामकथेसाठी महाबली अतुलित बलधामम असे हनुमानजी येत आहेत. तर मग आपण का बरं घरी थांबायचं? 7 दिवसाच्या या कथेसाठी हनुमानजीच्या सोबत आपण सुद्धा त्यांच्या सोबतचे श्रोते बना आणि कथा ऐकायला या. आता पुढे बोला.